है ये दिल. शट इट डाऊन. आम्ही एक प्लान केलेला आहे या विकेंडला. सो आज फ्रायडे आहे, उद्या आम्ही सकाळी पहाटे जाणार आहोत. काय रे ऋतू, कुठे जाणार आहे? कुठे जायचंय? भूर. खूप दिवसानंतर एक ट्रिप प्लॅन केलाय, तो म्हणजे तापोळा, मिनी काश्मीर ऑफ महाराष्ट्र. यावेळेस आम्ही घेतलाय 1 रात्र आणि 2 दिवसाचा स्पेशल पॅकेज. चलो, वी आर रेडी नाउ, हेडिंग टुवर्ड्स आवर डेस्टिनेशन. या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त तापोळा दाखवणार नाही, तर खरं तापोळा अनुभवायला मदत करणार आहे. आणि आम्ही कुठे थांबलो, मस्ट डू ॲक्टिव्हिटी कोणत्या आहेत, कोणत्या गोष्टी नक्की अवॉइड करायला हव्यात, आणि इथे येताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, हे सर्व तर सांगणारच. पण त्याचसोबत तापोळ्यात जास्तीत जास्त कशा कमी बजेटमध्ये मजा घेता येते, सकाळ संध्याकाळ कोणत्या वेळेस लेकचा व्ह्यू अतिशय सुंदर असतो, आणि एक असा गुप्त स्पॉटही शेअर करणार आहे जिथे फोटो घेतला नाहीत तर तापोळा ट्रिप अपूर्ण राहील. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप, रोड सिलेक्शन. जी चूक आम्ही केली ती तुम्ही अजिबात करू नका. जर तुम्ही पुणे बाजूने तापोळ्याकडे येत असाल तर वाई मार्गाने येऊ नका. त्या रोडचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि वाई ते पाचगणीपर्यंत लिटरली गाडी हळूच रांगत आहे. टाईम पण जातो आणि मूड पण खराब होतं. मी स्ट्रॉंगली सजेस्ट करेन भोईज मार्गाने जा. अंदाजे 25 किलोमीटर एक्स्ट्रा ट्रॅव्हल करावं लागेल, पण बिलीव्ह मी, ते 25 किलोमीटर आईजसाठी पूर्ण सिनिक ट्रीट आहे. तिथे आहेत माउंटेन, लेक, व्हॅली व्ह्यू, वन ऑफ द बेस्ट नेचर्स व्ह्यू यू विल एक्सपिरियन्स. चला आता थोडे पैसे वाचूयात. पाचगणी ते महाबळेश्वर रूटवरती 2 टोल नगरपालिकेचे आहेत. कारसाठी जवळपास 250 रुपये घेतात, पण तुम्हाला हा टोल द्यायची गरज नाही. टोलवर फक्त सांगा वी आर गोइंग टू तापोळा, नॉट महाबळेश्वर. सिम्पल लॉजिक, सेव्ह 250 रुपीज, मोर फन बजेट, राईट? अरे हे काय, बोलता बोलता आपण डायरेक्ट रिसॉर्टवरती आलो आहे. चला तुम्हाला मी आमच्या रूमची टूर देतो. आम्ही थांबलो होतो कपल सूट विथ प्रायव्हेट पूलमध्ये, आणि खरं सांगतो खोलीचा व्ह्यू एकदम माइंड ब्लोईंग. डोंगराच्या आणि झाडाच्या कुशीत परफेक्ट बसलेला रूम, एक किंग साईज बेड, कबर्ड, साफसुथरी वॉशरूम आणि 24/7 हॉट वॉटर, सगळं एकदम प्रीमियम फील देणार. अरे हो रे, मला माहीत आहे रिसॉर्टचं नाव नाही सांगितलं, सांगतो ना. रिसॉर्टचं नाव होतं शिवनेरी रिसॉर्ट. पॅकेजमध्ये काय काय इन्क्लूड होतं आणि ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे. सोबत लोकेशन आणि कॉन्टॅक्टसुद्धा दिला आहे बुकिंगसाठी. चला आता पटकन पॅकेज डिटेल सांगतो. आम्ही 4 लोकांसाठी 13,000चं पॅकेज घेतलं होतं, आणि या पॅकेजमध्ये लिटरली खूप काही गोष्टी होत्या. पहिल्या दिवशीचा लंच व्हेज आणि नॉनव्हेज अनलिमिटेड, संध्याकाळी बार्बेक्यू, रात्रीचा डिनर व्हेज नॉनव्हेज बोथ अनलिमिटेड, आणि दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट. फक्त खाणं नाही, पॅकेजमध्ये होतं बोटिंग, कायाकिंग, इनडोअर अँड आउटडोअर गेम, बोनफायर आणि सगळे इन्क्लुडेड होतं. आता या व्हिडिओमध्ये इतकं सगळं दाखवणं ऑब्व्हियसली शक्य नाही, पण मी मॅक्सिमम ट्राय केला आहे की जे जे व्ह्युअर्सला उपयोगी पडेल ते नक्की कवर केलं आहे. रिव्ह्यू द्यायचंच झालं तर इथला स्टाफ आणि ओनर लिटरली तुमच्या गरजा समजून घेतात. सर्व्हिस खूपच चांगली आहे, जेवण लिटरली माउथ मेल्टिंग आहे, आणि जर तुम्हाला स्वतः इन्स्ट्रक्शन देऊन अन्न बनवून घ्यायला आवडत असेल तर येथील कुक अगदी तुमच्या प्रेफरन्सप्रमाणे जेवण बनवून देतात. या रिसॉर्टची आणखीन एक खासियत म्हणजे, खास करून जर तुमच्यासोबत टॉडलर असेल तर हा रिसॉर्ट एकदम परफेक्ट आहे. साधारणपणे बरेच रिसॉर्ट लहान मुलांवर जास्त लक्ष देत नाही, पण इथे तुम्हाला किचनचं सुद्धा पूर्ण ॲक्सेस मिळतं. मुलांसाठी काही खायचं बनवायचं असेल तर इट्स लाईक फ्री टू यूज. आता आपण कुठे चाललोय पिल्लू? कायाकिंग आणि बोटिंगसाठी जायचं. आता ॲक्टिव्हिटीबद्दल बोलूयात. कायाकिंग आणि बोटिंगचं लोकेशन रिसॉर्टपासून हार्डली 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे, आणि कार बाईकनं इट्स लाईक हार्डली जस्ट 5 मिनिट्स. इंट्रोडक्शन टाईम. ही माझी वाईफ, माझा मुलगा ऋत्विक, देन दीक्षा, आणि तो सुमित.
असं आम्ही 4 जण निघालो होतो या ट्रिपसाठी. आता एक महत्त्वाचं पॉईंट असा आहे की लोकेशनवरती सर्वात आधी तुम्ही पोहोचा. सर्व ॲक्टिव्हिटी सुरुवातीला तुम्ही करा. हे मी असं का म्हणतोय, कारण व्ह्यूज तिथला असं आहे की एकदा का तुम्ही कायाकिंग आणि बोटिंग करायला आतमध्ये जाल तर तुम्हाला परत येण्याची इच्छाच होणार नाही. आणि यामुळं जे लोक आधी जातील ना ते पुरेपूर व्ह्यूचा आनंद घेतील. त्यासाठी मी म्हणत आहे की ट्राय करा की सुरुवातीला तुम्ही जाल, जेणेकरून सर्व व्ह्यूचा आनंद तुम्हाला घेता येईल. सेफ्टीसाठीचं सर्व प्रिकॉशन्स स्टाफद्वारे तुम्हाला दिलं जातं, सो त्याबद्दल काळजी करायची काही गरज नाही. हे करत असताना तिथे एक फनी इन्सिडेंट झाला. ते जे 2 लोक दिसत आहेत ना तुम्हाला, त्यातील जो समोर बसला होता तो घाबरला होता आणि त्याने त्या झाडाला पकडलं होतं. या लोकांचा ग्रुप होता. कसं तरी आमच्या बोटने आणि तेथील स्टाफने मिळून या दोघांनाही सुखरूपपणे साईडला घेतलं. ज्यावेळेस आम्ही यांना साईडला सोडत होतो त्यावेळेस त्याचे मित्र याची चांगलीच घेत होते. आपल्याला संध्याकाळचा वेळ म्हणजे खरोखरच मॅजिकल असतो. सूर्य असताना आकाश रंगामध्ये रंगून जातं आणि लेकचे पाणी इतकं शांत असतं की त्यावर रिफ्लेक्शन एकदम ड्रीमी लाईक दिसतं. आणि त्या शांत पाण्यावर कायाकिंग करताना जणू वेळ थांबलेली आहे की काय असं भासतं. तुमच्या पॅडलच्या त्या हलक्या लहरींनी पाणी हलतं आणि अंगभोवती फक्त नेचर आणि शांतता. असा अनुभव कधीही विसरता येणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट घेतला आणि खरोखरच इतकं भरपूर आणि स्वादिष्ट असं ब्रेकफास्ट होतं. फ्रूटचा एक्सपिरियन्स एकदम सॅटिस्फाय होता. आणि हे आलेल्या ग्रुपने त्यांना 5 आउट ऑफ 5 रेटिंग दिलं होतं. खरोखरच रूम, स्टाफ आणि ॲक्टिव्हिटी सगळं परफेक्ट ब्लेंड अँड फुल मेमरी मेकिंग एक्सपिरियन्स होता. आणि हो, हा पुढचा पार्ट तर मिसच नका करू. जर स्किप केलात तर तुम्ही तापोळाचे रिअल अट्रॅक्शन एक्सपिरियन्स करण्याची संधी गमू. दत्त मंदिरला गेली ना तर पाऊण तासात रिटर्न येते. पाऊण तासात रिटर्न येते. चौघांचे 4,956 रुपये होते. हे स्पॉट होते. कुठली दिवस सांगा. आणि हे स्पीड बोट आहे ते शिवसागर त्रिवेणी संगम दत्त मंदिर 2242 रुपये होते चौघांचे. स्पीड बोट 2242 रुपये. आम्ही ते पे केले आणि आम्ही निघालो दत्त मंदिरकडे. हे सेफ्टीसाठी आहेत. पाण्यामध्ये जर काही दुर्घटना होऊ नये याच्यासाठी हे. हा आहे सनी, जो की आमचा गाईड, जो आम्हाला दत्त मंदिर पर्यंत पोहोचतो. आता आपण कुठले पॉईंट करणार आहोत? आपण 3 पॉईंट करणार आहे. ओके. शिवसागर दर्शन, ओके. शिवसागर दर्शन, त्रिवेणी संगम आणि दत्त मंदिर हे आमचा आजचा प्रवासाचा. तापोळ्यातील आणखीन एक मस्ट व्हिजिट अट्रॅक्शन म्हणजे दत्त मंदिर. हे मंदिर शिवसागर तलावाच्या काठावर आहे आणि इथे पर्यटकांना निसर्गासोबत धार्मिक अनुभवही घेता येतो. तापोळ्यातील बोटिंगचा एक्सपिरियन्स खरंच काही खास आहे. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये असा अनुभव तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तापोळ्यातील हा एक्सपिरियन्स खरंच मन शांती देणारा आणि आनंद देणारा आहे. फक्त 2 तासाचा असलेला हा प्रवास तुम्हाला इतकं काही अनुभवायला मिळतं की वर्ड्स कमी पडतील. इथे मिळतात या 3 नद्या, कोयना, सोळशी आणि कांदाटी. या 3 नद्याचा संगम या जागी आहे.
त्या साईडनं इथून बाहेर येईल, या साईडनं आतमध्ये. ही आहे ती 50 फुटी गुफा आणि हे आहे ते शिवलिंग. आणि एक्झॅक्ट शिवलिंगाच्या वरती आहे गणपतीचं मंदिर. आणि इथे आहे निसर्गाचा चमत्कार, एकाच बुडातून 3 झाड. उंबराचं आहे झाड, त्याच्यानंतर इकडचा जो आहे पिंपळ आणि हा वडाचं. तर हे 3ही झाडं एकाच बुडातून आलेले आहेत. इथल्या लोकांची अशी एक आस्था आहे की हे 3 झाड म्हणजे 3 देव, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं हे प्रतीक आहे. बाबा 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 अशा या फ्रेश वातावरणामध्ये ऋत्विकलाही खूप बरं वाटत होतं. तोही आमच्यासोबत एन्जॉय करत होता. तो फार्म हाऊस हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. हे गरजेचं आहे इथे यायला. येण्याला हे गरजेचं आहे. त्यात ते पवनचक्की आहे ना, तिथून असा मेढा कुडाळमधून तो रस्ता तिकडे आला. जवळ पडणार. शेवटी रिटर्न प्रवास चालू झाला. महाबळेश्वर मार्गे जात असताना आम्ही मॅप्रो गार्डनला थांबलो होतो. तिथं थोडीशी पोटपूजा, त्याच्यानंतर थोडीशी शॉपिंग करून आम्ही निघालो परतीच्या वाटेला. Sometimes we all need a break from work and stress. Traveling with family and friends brings happiness that money cannot buy. Exploring nature gives peace to mind and energy to heart. Beautiful moments become memories that stay for life. So take a time, go out and enjoy the world.